नमस्कार. आज आपण एका खूपच खास विषयावर बोलणार आहोत. पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींच्या मधुर और सारगर्भित संभाषण या पुस्तकातून प्रेरणा घेऊन आपण शब्दांची ताकद समजून घेणार आहोत. विचार करा, आपले शब्द आपलं आयुष्य कसं घडवू किंवा बिघडवू शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या बोलण्याला अधिक गोड, अधिक अर्थपूर्ण कसं बनवू शकतो. चला तर मग एका अगदी साध्या पण खूप खोलवर विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने सुरुवात करूया. कधी विचार केलाय का की आपल्याला कान दोन दिलेत पण जीभ मात्र एकच? असं का असेल बरं? अहो, याच प्रश्नामध्ये आपल्या आजच्या चर्चेचं सगळं सार दडलंय. आणि ह्याचं उत्तर अगदी सोपं आहे, पण तितकंच महत्त्वाचं. ते म्हणजे आपण जास्त ऐकावं आणि कमी बोलावं. हो, हाच विचार या पुस्तकाचा मूळ गाभा आहे. म्हणजे बघा, पटापट बोलण्यापेक्षा शांतपणे ऐकून घेण्याला, गोष्टी समजून घेण्याला कितीतरी जास्त महत्त्व आहे. तर यापुढचा आपला प्रवास कसा असेल ते पाहूया. आपण एकूण 6 भागांमध्ये हे सगळं समजून घेणार आहोत. 2 कान, 1 जीभ, वाणी व्यक्तिमत्वाचा आरसा कशी असते, शब्दांचं विष आणि अमृत काय आहे, वाणी एक साधना कशी होऊ शकते, शब्दांचा ब्रह्मांडावर काय प्रभाव पडतो, आणि शेवटी आपण मधुर वाणीची इच्छा का धरावी. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला विभाग 2 कान, 1 जीभ नावावरूनच कल्पना आली असेल, नाही का? आपण ऐकणं आणि बोलणं यातलं संतुलन किती महत्त्वाचं आहे आणि ते का साधायचं यावर जरा सविस्तर बोलूया. खरी वाणी म्हणजे काय, तर लेखक म्हणतात की आपले शब्द म्हणजे काही तोंडातून निघालेले नुसते आवाज नाहीत, ते आपल्या चिंतनाचा, आपल्या अभ्यासाचा आणि आपण ज्या चांगल्या लोकांमध्ये राहतो त्या संगतीचा परिणाम असायला हवेत. थोडक्यात आपण जे बोलतो ते या सगळ्यात चांगल्या गोष्टींचं एक शुद्ध सार, एक अर्क असायला हवा. आता आपण दुसऱ्या विभागाकडे वळूया, वाणी व्यक्तिमत्वाचा आरसा. हा एक खूपच इंटरेस्टिंग विचार आहे. आपलं बोलणं हे फक्त तोंडातून येतं का, की ते आपल्या संपूर्ण अस्तित्वाचं प्रतिबिंब असतं? चला हेच समजून घेऊया. मग प्रश्न असा येतो की आपल्या बोलण्याची सुरुवात नक्की होते कुठून? फक्त घसा आणि जीभ एवढंच आहे का, की याच्या मागे काहीतरी खूप खोल दडलेलं आहे? या पुस्तकात ना वाणीच्या उगमाबद्दल एक खूपच सुंदर आध्यात्मिक कल्पना मांडली आहे. ती अशी की शब्दाचा प्रवास आपल्या नाभीतून म्हणजे बेंबीतून सुरू होतो, एका कंपनाच्या रूपात. मग त्याला आपल्या हृदयातून प्रेरणा मिळते, तिथून तो आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वांना सोबत घेऊन शेवटी तोंडातून बाहेर पडतो. म्हणजे बघा, ही किती खोलवर रुजलेली प्रक्रिया आहे. म्हणूनच लक्षात घ्या, महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. फक्त आपली जीभ बोलत नाही, तर आपलं संपूर्ण व्यक्तिमत्व बोलत असतं. आपले हावभाव, आपली आतली अवस्था हे सगळं आपल्या शब्दांमधून व्यक्त होत असतं आणि तेच आपलं खरं स्वरूप लोकांसमोर आणतं. चला आता तिसऱ्या विभागाकडे जाऊया, शब्दांचे विष आणि अमृत. आपली वाणी, आपली जीभ ही दुधारी तरवारीसारखी आहे. ती अमृतही देऊ शकते आणि विषही. इथे बघा, जिभेची 2 सामर्थ्य स्पष्ट दिसतायत. एका बाजूला आहे विष म्हणजे क्रोध, दुसऱ्याची निंदा करणं, कठोर बोलणं, आणि दुसऱ्या बाजूला आहे अमृत म्हणजे सद्भावना, प्रशंसा आणि गोड शब्द. एक नाती तोडतं तर दुसरं मन जोडतं. आणि निवड ती तर पूर्णपणे आपल्याच हातात असते, नाही का? आणि जेव्हा आपण हे विषारी शब्द वापरतो तेव्हा काय होतं? सगळ्यात आधी त्याचा त्रास बोलणाऱ्याला स्वतःलाच होतो. स्वतःची किंमत कमी होते, इतरांच्या नजरेतून आदर जातो, घरात भांडणतंटे सुरू होतात आणि याचा मुलांच्या वाढीवरही खूप वाईट परिणाम होतो. पण याच्या अगदी उलट, जेव्हा आपण अमृतमय वाणी वापरतो तेव्हा काय होतं पहा. बोलणाऱ्याला तर आनंद मिळतोच, पण ऐकणाऱ्याला समाधान आणि एक नवी ऊर्जा मिळते. खरं तर कधीकधी आपले 2 चांगले शब्द पैशांपेक्षाही मोठा आधार देऊन जातात. ते कोणाचा तरी हरवलेला आत्मविश्वास परत आणू शकतात आणि घरातलं वातावरण एकदम सकारात्मक बनवतात. आता पुढचा टप्पा विभाग 4, वाणी एक साधना. आता आपण बोलण्याकडे फक्त एक क्रिया म्हणून नाही, तर एक आध्यात्मिक अभ्यास, एक साधना म्हणून कसं पाहू शकतो हे समजून घेऊया. जप म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? मंत्रांची माळ, बरोबर? पण लेखक इथे जप या शब्दाला एक खूप व्यापक अर्थ देतात. ते म्हणतात की जेव्हा आपलं बोलणं स्वतःला किंवा इतरांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांना उभारी देण्यासाठी असतं, तेव्हा ते संभाषण सुद्धा एक प्रकारचा जपच असतो. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे संत विनोबांचे हे उद्गार. ते काय म्हणतात बघा, माझं बोलणं हे जपासाठी आहे, प्रचारासाठी नाही. म्हणजे ते त्यांच्या बोलण्याकडे स्वतःच्या विचारांना अधिक पक्क करण्याची एक साधना म्हणून पाहत होते. त्यांच्यासाठी बोलणं हे आत्मसाक्षात्काराचं एक माध्यम होतं. आता 5व्या विभागात आपण एक मोठी झेप घेणार आहोत, शब्दांचा ब्रह्मांडावरील प्रभाव.
आपले शब्द फक्त आपल्या आसपासच्या लोकांवरच परिणाम करतात का की त्याचा प्रभाव संपूर्ण ब्रह्मांडावर होतो? चला पाहूया. एक साधी कल्पना करा. एक शांत तळं आहे आणि तुम्ही त्यात एक लहानसा दगड टाकला. काय होतं? तरंग निर्माण होतात आणि ते काठापर्यंत पसरतात, बरोबर? आपला प्रत्येक शब्द अगदी त्या दगडासारखाच असतो. हे तरंग कसे पसरतात ते बघा. पहिला परिणाम अर्थातच बोलणाऱ्यावर होतो. मग ते तरंग ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचतात. तिथून ते कुटुंब आणि समाजात जातात आणि मग संपूर्ण ब्रह्मांडावर त्याचा परिणाम होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते तरंग शेवटी परत फिरतात आपल्या उगमाकडे, म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीकडेच. आणि आता आपण आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. विभाग 6, मधुर वाणीची आकांक्षा. आपलं अंतिम ध्येय काय असायला हवं? तर जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपली वाणी मधुर, शहाणपणाची आणि अर्थपूर्ण बनवणं. लेखक इथे एक खूप मूलभूत गोष्ट सांगतात. ते म्हणतात की सभ्यता आणि संस्कृतीची पहिली पायरी कोणती असेल तर ती आहे आपलं बोलणं. आपलं सभ्य, सौम्य आणि संतुलित बोलणंच आपल्या संस्कृतीची ओळख करून देतं. आणि यासाठी उपनिषदांमध्ये खूप सुंदर प्रार्थना आहे. जिह्वा मे मधुमत्तमा. याचा अर्थ आहे, माझी वाणी अत्यंत मधुरतेने भरलेली असो. खरंच यापेक्षा मोठं ध्येय काय असू शकतं? तर मग ह्या सगळ्या चर्चेचं सार काय? तर एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. आपले शब्द फक्त आपल्या जगाचं वर्णन करत नाहीत, तर ते आपलं जग निर्माण करतात. ते आपलं भविष्य घडवतात. म्हणूनच प्रत्येक शब्द वापरण्यापूर्वी विचार करणं, त्याची निवड काळजीपूर्वक करणं खूप गरजेचं आहे. शब्दांच्या या अद्भुत शक्तीला समजून घेण्याच्या प्रवासात माझ्यासोबत आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आशा आहे की या विचारांमुळे आपली वाणी अधिक सकारात्मक आणि प्रभावी बनवण्यासाठी एक नवी दिशा नक्कीच मिळाली असेल.